नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजलेल्या आहेत. त्या इकडं सकाळ सकाळ स्वयंपाकाची घाई चालू आहे. पोरांच्या डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी बनवली. कणिक मळून घेतलेली आहे. आता भाजी थंड होते तोपर्यंत चपाती लाटून घेते, मग भरायचं डब्बं. इकडं पोरं सकाळ सकाळ जेवायला बसलेली. इकडं चपात्या करून झाल्या. चपात्या केल्या, 2-4 भाकरी केल्या. मामाला, आत्या आणि आम्हाला तिघाला केल्या भाकरी. आता पातळ भाजी करायला लागली. दोडक्याची करायची भाजी. दोडक्याच्या शिरा काढून दोडका असा चिरून घेतलाय. दोडक्याच्या भाजीसाठी इथं कोथिंबीर, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय. पाणी गरम करायला ठेवले आमटीसाठी. चला आता आमटी फोडणी देऊन घेते. बाकीचा सगळा स्वयंपाक करून झालाय. आणि इथं मी कुकरला तुरीची डाळ लावली होती शिजायला. डाळ शिजली. आता ह्याच्या आज वरणातल्या चकोल्या करायच्या. त्या आजी आले, ते आजीला करायच्या त्या मिठाच्या चकोल्या वरणातल्या. इथं वरणाला फोडणी द्यायसाठी कोथिंबीर चिरून घेतली, लसूण ठेचून घेतला, हिरवी मिरची कट करून घेतली. चला आता वरणाला फोडणी देऊन घेते. कढईमध्ये तेल ठेवले गरम व्हायला. तेलामध्ये आता मोहरी छान तडतडली. आता जिरी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता नाही, म्हणजे आमचं झाडच नाही कढीपत्त्याचं. बऱ्याच वेळा लावलं पण काय आलंच नाही. हळद, आणि निम्मी कोथिंबीर घालते फोडणीला, निम्मी परत वरून टाकते. गॅस पूर्ण बारीक केला. आता डाळ टाकते. डाळ एकदम मस्त शिजली. एवढी घालून घेते आणि परत कुकरनंच वरती सगळी डाळ. सगळी डाळ टाकून घेतली. थोडंसं पाणी टाकलं गरम करून. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते. राहिलेली कोथिंबीर टाकते सगळी वरून. आणि ह्याला थोडीशी उकळी फुटली की आता चकोल्या लाटून बारीक कट करून टाकायच्या. थोडे पातळ ठेवले, परत हे चकोल्या शिजताना अजून घट्ट होईल, त्यामुळे ठेवताना थोडंसं जरा पातळ ठेवले. सगळ्या चकोल्या अशा लाटून कट करून घ्यायच्या. त्या तोपर्यंत आपल्या इकडं वरणाला पण हळूहळू उकळी फुटायला लागली. उकळी फुटली चांगली. आता एक एक करून चकोल्या टाकून घेते. आणि आता इकडं चकोल्या मस्त अशा शिजले, ते दाखवते तुम्हाला. मग असे किती पातळ होतं, आता बघा एकदम घट्ट झाले. मस्त अशी दोडक्याची भाजी पण तयार झाली. सगळा स्वयंपाक झालाय. आत्याने आज सकाळ सकाळ देवपूजा पण केली लवकर. देवाला नैवेद्य करून दिलता मी, बटाट्याची भाजी आणि चपाती. घरातली सगळी कामावरून आता आज माळावर आलोय. फाउंडेशन करायचे. इकडं फवारायला चालू आहे.
तोपर्यंत आम्ही फाउंडेशनला तारा हातरून घेतो. हातरून झाल्या आणि आता घरी निघालोय. फाउंडेशन करायचं काय कॅन्सल झालं आज. भाऊजीला मशीन घेऊन तुरी करायला जायचे, त्यामुळे आता आम्ही घरी निघालोय. मळावरून आल्यावर इथं गिनीगोळ खुरपायला बसलो होतो. ह्यातलं पण 2 साऱ्या खुरपायच्या राहिल्या होत्या, ते खुरपून घेतल्या. हे दंड खुरपला आणि इथलं बाथरूम पुढचं पण सगळं धनुरात होतं ते काढून घेतलं. आता 4 वाजले त्या आणि खाली आली मी आता ऊस न्यायला. ऊसाच्या सरे लांबपर्यंत नेली तोडत. तोडून घ्यायचा ऊस, तोडून झालं परत मग गाडीवर नेऊन बांधायचा. थोडा थोडाच न्यावं लागते, वजन ऊसामध्ये भरपूर. ऊस तोडून मामाला बांधून दिला. पाणी का? पाणी गव्हावर चालू आहे. हां, मी बघितलं की येताना. आता इथलेच बांधाच्या कडेची शाळांना पण वैरण काढते आणि घेऊन जाते. शाळांना वैरण आणले आणि लगेच पसरून टाकली. ऊसाच्या कांड्या करून कॅरेटामध्ये भरून घेतल्या. गुरं पाणी दावले ते. आता गाईची धार काढून घ्यायची आणि धार काढूनच मग कांड्या ठेवायच्या गुरांना. ह्या बारक्या दोन्हीला वाडा ठेवल्या साईडला, ते वाडा टाकून घ्यायचं ह्यांना. घेतली गुरांना कांड्या ठेवून घेतल्या सगळ्या. कांड्याचं कॅरेट ठेवेपर्यंत गायनं तर पालतं केलं. हे मुरगासा असू काय असू कॅरेट पालतं करूनच खाती. सगळं कॅरेटनं खातच नाही कधी. आता पोरांचं शाळेचं डब्बा ते आणलं ते घासायला, घासून घेते आता. आजी काय करायचं मग खायला संध्याकाळी? काय पण काय खायचं तुम्हाला सांगा की. भाकर घालवण. बर, आता आत्यानं तर सांगितलं आजीला पालकाचं भजी करा म्हणून. करायचं का मग? बर. आता जवळजवळ 6:30 वाजत आले. त्या 6:25 झाली ती. आणि आता आमच्याकडं दिवस मावाच्या पुढं भाजीपाला ते काय तोडत नाही ती, म्हणजे झाडाचं काहीच तोडत नाही ती. तर मग आजी म्हणल्या मग आज पालक काढायचं होतं, आता काढ नको, आता कांद्याचं कर म्हणल्या भजी. त्यामुळे आता कांद्याचं करते, पालकाचं नंतर कधीतरी बनवू. आता आम्ही दोघीजणी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलो. इकडं ताई चालू आहे चपात्या करायला, मिळून घेतली. आणि मी आता भाजी करायला लागली. बटाट्याची भाजी करणार आहे आज. एकच बटाटे घेतले चिरून, कारण जेवायला आम्ही दोघीजणी, आजी आणि भाऊजी, आम्ही चौघच आहे. आत्या मामा गेले ते गावाला, मग बाल्याचा बाबा पण नाही ते जेवायला घरी. बटाटा चिरून घेतला आहे, आमटीसाठी वाटण करून घेतलं आहे. आता आमटी फोडणी देऊन घेते. बटाट्याच्या भाजीला आताच फोडणी दिली. आणि इथं पातेल्यामध्ये मी भाजी करण्यासाठी पीठ तयार करून घेतले. कढईत तेल ठेवले गरम व्हायला. थोडंसं तेल तापून देते आणि मग सोडून घेते भाजी तळायला. थोडंसं पीठ टाकून बघितलं, तेल गरम झाले, सोडून घेते भाजी. आता इकडं माझं कांद्याचं भजी करून झालं ते. आता परत पातेल्यात थोडं बेसन टाकले, ओवा, हळद, मीठ आणि पोरांना बटाट्याचं भजी करायचे ते पण करून घेते. आता कांद्याचं बटाट्याचं दोन्ही पण भजी करून झालं. गरम गरम पोरांचं खायला पण चालू आहे. आणि भाजी ती करेपर्यंत इकडं बटाट्याची भाजी पण शिजली. चला आता गरम गरम भजी येतं तोपर्यंत आता जेवण करायला बसायचे. सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.